बरं कसं आहे अमेरिकेत, की त्यांना बाहेरून आलेला माणूस डॉक्टर म्हणून चालतो. IT कन्सल्टंट म्हणून चालतो. पण आपला राज्यकर्ता ती जागा फक्त त्या गोऱ्या लोकांच्यासाठी किंवा काही विशिष्ट काळ्या लोकांच्यासाठी राखून ठेवलेली जागा आहे. मला तर माझ्याबद्दल मोदींना पूर्ण काही कल्पना होती. मला काही सांगायची जरुरीच पडली नाही. तर मला ते म्हणाले की अहो ठाणेदार, तुमच्याबद्दल मला मुझे सब मालूम है आपके बारे में. जब आप इलेक्शन में जीत गए कांग्रेस की, तब मैं आपके गाव में था. प्रेसिडेंट जो बायडन तुमच्या मतदारसंघात म्हणजे डिट्रॉईटला चालले आहेत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर याल का? मला त्यांचं जे बलाढ्य विमान आहे बघा, एअरफोर्स 1, त्या विमानातून प्रवास त्यासुद्धा राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर करायची ही संधी, म्हणजे मला असं वाटलं की बेळगावातला हा गरीब मुलगा आणि कुठं काय पोचला आहे. माझ्यावर प्रचंड टीका झाली, माझ्यावर हल्ले झाले, माझ्यावरती फोन कॉल्स, ईमेल्स, धमक्यांचे पत्र आली, फोन आले इतके. तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं की एक म्हणजे ट्रम्प तुझ्यावर सूट घेतील, तेव्हा असलं काही करू नको, तू नवा खासदार आहेस. ट्रम्प म्हणजे कसे बेधांत खोटं बोलतात. ट्रम्प हे नियमांचं उल्लंघन करतात, त्यांचा ते एक स्वभावच आहे. तेव्हा धोका हा कॅल्क्युलेटेड रिस्क ही घेतली पाहिजे माणसानं आणि पूर्ण विचार करून रिस्क घ्यावी, त्याचा सगळा अभ्यास करावा, पण रिस्क ही घेतलीच पाहिजे. त्याशिवाय माणसाला पुढं जाता येत नाही. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही नक्कीच कुठं ना कुठं वाचलं असेल, त्यांना पाहिलं असेल. आज आपल्यासोबत आहेत अमेरिकेतील पहिले मराठी खासदार डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार सर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास गेल्या 45 वर्षापासून ते अमेरिकेत आहेत. एक सामान्य विद्यार्थी, त्यानंतर अमेरिकेतील एक यशस्वी उद्योजक आणि आज मिशिगन या मतदारसंघातील ते खासदार आहेत. मराठी मन आणि मराठीपण जपणारे डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार सर आपल्यासोबत आहेत. मला सांगायला फार आनंद होतो की ते 3 पुस्तकाचे लेखक आहेत आणि नुकतंच काल त्यांचं वॉशिंग्टन डायरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्यात त्यांनी त्यांचा पूर्ण प्रवास मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण सरांच्या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही या पॉडकास्टसाठी आम्हाला वेळ दिली. आम्हाला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे, तर सुरुवात करूया तुमच्या प्रवासाविषयी. मी जेवढं तुमच्याविषयी वाचलं त्यात मला एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला 10वीला 55% होते आणि त्यानंतर तुम्ही मास्टर्स केलं, त्यात तुमचा पहिला नंबर आला आणि त्यानंतर तुम्ही PhDसाठी अमेरिकेला गेला. हो. तर नेमका हा प्रवास कसा होता हे आम्हाला थोडक्यात सांगा. बेळगावमध्ये वाढलं. हां. घरी 6 बहिणी, 2 भाऊ. आम्ही वडील कोर्टामध्ये कारकून आणि अचानक त्यांची नोकरी गेली, संपली आणि मग घरातल्या बहिणींची लग्न, त्यातला खर्च, असं करत जी आमची फॅमिली होती त्यांना खूपच फायनान्शियल डिफिकल्टीज आल्या. मग त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि मग डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये स्वच्छता करायचं काम करायचो. संध्याकाळी दिवसा कॉलेजला जायचो. त्याच्यातून जे काही पैसे थोडेसे येईल ते आईला घर खर्चाला मदत करायची. असं करत BSc पूर्ण केलं. जरी मॅट्रिकला 55% पडले तरी मला त्यावेळेला लक्षात आलं की आयुष्यात पुढं काहीतरी चांगलं करायचं असेल तर असं ॲकॅडमिकली चांगलं करावं लागणार. तेव्हा BScला खूप प्रयत्न घेतला आणि डिस्टिंक्शननं पास झालो. आणि पण त्यानंतर त्यावेळेला फारसा काही नोकऱ्या नसायच्या. ही गोष्ट आहे 1974ची. ओके. हां, तर त्यावेळेला फार औद्योगिक क्रांती नव्हती. आणि मला चांगला जॉब म्हणजे बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये कॅशियरचा जॉब मिळाला. कॅशियरचा जॉब. त्यामुळे कधी नाही कुणाचे का असेनात लाखो रुपये हाताळायला मिळायचे. पण नंतर वाटलं की आपण सायन्समध्ये शिकलो आणि बँकेत कशाला काम करायचं. मग मी प्रयत्न करत राहिलो आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला सायंटिफिक असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. आणि मग नंतर तिथं गेल्यानंतर नेहमी मला एक असं असतं की पुढं काय. आता हे आपण केलं, ठीक आहे, आपण आनंदी आहोत, पण याच्या पुढची पायरी काय, पुढं काय, असा मला सारखा प्रश्न असतो. आणि मी त्यावेळेला जो प्रश्न मलाच विचारला तेव्हा वाटलं की आपण MSc करावं. मग MSc करायचं म्हणजे कसं करणार, नोकरी तरी आहे. तर माझी ती शिफ्टची नोकरी होती. संध्याकाळी रात्री एक शिफ्ट, मग दिवसा एक, दुपारी एक.
तर मी त्या सगळ्या शिफ्ट बदलून फक्त रात्रीच्या शिफ्ट घ्यायचं ठरवलं आणि मग मी दिवसा कॉलेजमध्ये जाऊन MSc पूर्ण केलं. बरं, त्यासाठी जो परवानगी घेण्यासाठी मी माझ्या बॉसकडे गेलो, त्यांचं नाव सोमन. तर त्यांनी सरळ सांगितलं की तू सरकारी नोकरीसाठी आहे, काम कर, हां. तुला मी असं शिक्षण करायला परवानगी देणार नाही. पण मग मी काही त्यांचं ऐकलं नाही. जेव्हा ते नाही म्हणाले तेव्हा सरळ तिथून मी निघालो त्यांच्या ऑफिसमधून. ते कलिनामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ऑफिसमध्ये जाऊन MScला ॲडमिशन घेतली. बरं, ते पूर्ण झालं MSc. त्याच्यासाठी गोल्ड मेडल मिळालं, फर्स्ट क्लास फर्स्ट आलो. आता तरी मला वाटलं की माझे जे बॉस सोमन सर आहेत ते जरा खुश होतील. परत त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांना म्हटलं की सर, मला MScला गोल्ड मेडल मिळालं आहे आणि मला इथं पुढचं प्रमोशन हवं आहे. तर ते माझ्यावरती खूप चवताळलेच आणि ते म्हणाले की अरे, तुला मी परवानगीच दिली नव्हती. हो, बरोबर. म्हणजे त्यांना माहीत नव्हतं हे सगळं. हे त्यांना माहीत नव्हतं की त्यांनी नाही म्हटल्यानंतर मी परत युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलं आहे आणि शिकतो हे त्यांना माहीत नव्हतं. तर ते म्हणाले, तू कसं केलंस कसं? तुझी ही MSc अनऑथराइज्ड आहे आणि त्याला मी रेकग्नाईज करणार नाही. मग आता काय करायचं म्हटलं आता काय इथं पुढं जाता येत नाही आहे, असे अडथळे आपल्याकडे येत आहेत. तर त्यावेळेला मी विचार केला की आपण अमेरिकेला PhD करण्यासाठी जावं आणि मग अर्ज करायला सुरुवात केली आणि अमेरिकेच्या ॲक्रन युनिव्हर्सिटीमध्ये केमिस्ट्रीमध्ये PhD करायची ऑफर आली. अरे वा. त्याच्याबरोबर थोडीशी स्कॉलरशिप. मग अमेरिकेच का निवडलं? म्हणजे UK पण ऑप्शन होता किंवा ऑस्ट्रेलिया ऑप्शन होता, तर त्यावेळेस तुम्ही अमेरिकाच का निवडलं? थोडंसं अमेरिकेबद्दल एक क्रेज होतं. तसा तो बलाढ्य देश आहे, हो. इकॉनॉमिकली बलाढ्य देश आहे आणि थोडंसं तिथं जास्त फ्रीडम आहे आपल्या बाहेरून आलेल्या इमिग्रंट्सना. अमेरिका हा एक इमिग्रंट्सचा देश आहे. तिथं सगळेच जवळजवळ इमिग्रंट्स आहेत. तेव्हा इमिग्रंटला जरा जास्त तिथं व्हॅल्यू आहे, महत्त्व आहे. अशा रीतीनं अमेरिका निवडली. बरं, आता प्रश्न एवढाच होता की अमेरिकन काउन्सिलेटमध्ये मुंबईला त्यावेळेला ब्रिज कॅन्डीमध्ये त्यांची काउन्सिलेट होती. तिथं जायचं, व्हिसा घ्यायचा आणि अमेरिकेला जायचं, विद्यार्थी व्हिसा. त्यावेळेला सकाळी पहाटे 5 वाजता रांगेत उभे राहायला लागायचं. 11 वाजता माझा नंबर आला आणि मी गेलो त्या खिडकीपाशी. मराठी मीडियममध्ये शिकलेलो, कधी इंग्रजी बोलायची सवय नाही आणि समोर बघतो तर एक अमेरिकन गोऱ्याबाई त्या खिडकीच्या मागं. त्यांचं नाव व्हर्जिनिया. मी माझे पेपर्स त्यांना दिले. त्यांनी काही मला प्रश्न विचारले इंग्रजीमधून आणि जेवढी जमेल तेवढी मी उत्तरं दिली त्यांना आणि त्यांनी मग लगेचच 10 मिनिटात पेपर ते सगळे खिडकीतून मागं ढकलले आणि म्हणाले की मिस्टर ठाणेदार, आय कॅनॉट गिव्ह यू F1 स्टुडंट व्हिसा. आणि तो व्हिसा मिळण्यावरती माझी सगळी स्वप्न अवलंबून होती. त्यामुळे एकदम त्या माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. कधी नव्हे ते आयुष्यात मी जमिनीवरती पडलो, शुद्ध हरपून. थोड्या वेळाने मला थोडी शुद्ध आली. डोळे उघडून बघतोय तर व्हर्जिनियाबाई एक पाण्याचा ग्लास हातात घेऊन माझ्यासमोर उभ्या होत्या. त्यांनी माझी विचारपूस केली, मला प्यायला पाणी दिलं, पण व्हिसा काही दिला नाही. त्यानंतर मग मी काय केलं की परत एकदा अप्लाय केला, जास्त एव्हिडन्स देऊन. व्हर्जिनियाबाईनं परत तो व्हिसा नाकारला. त्याच मॅडम होत्या परत? त्याच मॅडम. तिसऱ्या वेळेला आणखीन थोडी माहिती जमा केली का मला अमेरिकेला जायला त्यांनी परवानगी द्यावी, यासाठी आणखीन कागदपत्र जोडली. तीही त्यांनी रिजेक्ट केली. चौथ्या वेळेला माझ्या प्रोफेसरकडून अमेरिकेतून एक पत्र घेतलं. त्यांनी त्यात म्हटलं होतं की हा हुशार विद्यार्थी आहे, आम्ही पुढच्या इलेक्ट्रिक बॅटरीजवरती रिसर्च करणार आहोत, हे फ्युचर आहे, तर त्याला ह्याला पाठवून द्यावं. मला वाटलं ते पत्र बघून तरी व्हर्जिनियाबाई तयार होतील. तर त्यांनी चौथ्या वेळेला माझा व्हिसा नाकारला. ओके. आता खरं म्हणजे नवीन देण्यासारखं काहीच नव्हतं. आणि बरं, नोकरी पण नव्हती, BARCची नोकरी. कारण मला जेव्हा अर्ज करायचा होता व्हिसासाठी तेव्हा पासपोर्टची जरुरी होती. सरकारी नोकर म्हटल्यानंतर माझ्या बॉसची त्या पासपोर्टच्या ॲप्लिकेशनवरती सही लागते आणि ती सही जेव्हा मी घ्यायला सोमन साहेबांच्याकडे गेलो तेव्हा ते मला म्हणाले की नोकरी सोड तरच मी सही करेन. कारण ते खूपच वैतागले माझ्यावरती की हा असा मुलगा न सांगता काही गोष्टी करतो किंवा नको म्हटलं तरी करतो. त्यांनी सही केली, ती नोकरी सोडली. त्यामुळे त्यावेळेला नोकरी नव्हती. मी अगरवाल क्लासेसमध्ये थोडंसं शिकवायचो
त्याच्यातून काही पैसे घरी दर महिन्याला तुम्ही द्यायचे. टीचिंग फील्डमध्ये पण काम केलं. टीचिंग फर्ममध्ये काम केलं आणि थोडेसे पैसे घरी पाठवायचं दर महिन्याला आणि मग त्याच्यातून आई घर खर्च भागवायची. तर 5व्या वेळेला मात्र माझा व्हिसा मंजूर झाला. ओके. मी म्हटलं कसं काय व्हर्जिनियाबाईंनी मत बदललं. तर ते मला म्हणाले की अहो व्हर्जिनियाबाई सध्या अमेरिकेला वेकेशनसाठी गेल्यात आणि दुसऱ्याच कोणीतरी तुमचे पेपर्स बघितले आणि त्यांना ते बरे वाटले. असं करून त्यांनी मला व्हिसा दिला. आज मी एक अमेरिकन खासदार या नात्याने तिथली जी होमलँड सिक्युरिटी ही कमिटी आहे, ज्या कमिटीच्या त्या कमिटीचा मी रँकिंग मेंबर आहे आणि या कमिटीचं काम असं आहे की अमेरिकेचा व्हिसा जो आहे, इमिग्रेशन पद्धती ज्या आहेत त्या ठरवणे. अरे वा, खूप छान. आणि सर तुम्ही आता बोलताना आईंचा उल्लेख केला की तुम्ही घरी आईंना पैसे पाठवायचे, मग ते घर खर्चे भागवायचे. तर ह्या सगळ्या म्हणजे ज्या तुम्ही प्रवासात घडले, तर या सगळ्या घडण्यामध्ये आईंचा कसा वाटा होता? आणि तुम्ही एक वाक्य फार सुंदर बोलले होते एका मुलाखतीमध्ये की गरिबीमध्ये आईंनी आम्हाला श्रीमंत विचार दिले आणि त्या श्रीमंत विचारांचा फायदा तुम्हाला वॉशिंग्टनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेता त्यावेळेस होतो. तर आईंचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्या प्रवासामध्ये? हां, खूपच आहे. ती एक अतिशय स्ट्रॉंग बाई होती. कोल्हापुरामध्ये वाढलेली. माझ्या वडिलांचं दुसरं लग्न, माझी आई, ही आई म्हणजे त्यांची पहिली पत्नी वारली होती. त्यांना 2 मुली होत्या. ही फक्त 16 वर्षाची होती तेव्हा तिचं लग्न झालं. घरामध्ये 2 सावत्र मुली, त्यासुद्धा जवळजवळ तिच्याच वयापेक्षा 5-6 वर्षांनी लहान. तर त्यांचं सगळं करत तिनं हा संसार वडिलांचा उभा केला परत. आणि तिनं आम्हाला खूप चांगलं शिक्षण दिलं, आम्हाला चांगले संस्कार दिले. एक म्हणजे की शब्द, माणसाने आपला शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. ऑनेस्टी म्हणजे आपण जे काही करू ते ट्रान्सपरंटली करायचं, ऑनेस्टली करायचं. अशी एक लहानपणापासूनची तिची जी मला शिकवण होती ती बघा आयुष्यभर पुरली. तर अशी माझी आई अत्यंत खंबीर. आणि तिच्याकडून मी एक शिकलो म्हणजे कधीही नैराश्यावर झालं, कधी कठीण परिस्थिती आली, कुठं अपमान झाला, अवहेलना झाली, तर त्यावेळेला खचून नाही जायचं, तर जिद्दीनं उभं राहायचं आणि त्या गोष्टीला सामना करायचा. हे मी माझ्या आईकडून शिकलो. अरे वा, खूप छान. आणि पुढचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही भारतातून अमेरिकेला गेला. हो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट देश चेंज केला, परंतु आपण जर पाहतो म्हणजे मी जर उद्या दुसऱ्या राज्यात गेलो तर तिथे लोक मला किती ॲडजस्ट करून घेतील किंवा किती मला त्यांच्यात समाविष्ट करून घेतील हा एक मोठा प्रश्न आहे. तर ज्यावेळेस तुम्ही भारताहून अमेरिकेला गेला त्यावेळेस तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? बराचसा प्रॉब्लेम्स हा फायनान्शियल असायचा. कारण 9 महिने शिकवायचं, मग जी समरचे जे 3 महिने असतात त्यावेळेला केमिस्ट्रीच्या लॅब असायच्या नाहीत, त्यामुळं त्यावेळेला मला काही पगार नाही मिळायचा. त्यामुळं मला घरचं भाडं द्यायचं येत नाही, म्हणून मग मी कधी कारमध्ये झोपलो आहे, कधी बिल्डिंगमध्ये झोपलो आहे. अशा गोष्टी मला कराव्या लागल्या. कधी रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता करायचं कामं केली, सर्व्हिंग करायचं कामं केली. असं करत मी माझं शिक्षण त्यावेळेला पूर्ण केलं. आणि पण मला एक अमेरिकन लोकांचं जे एक लाईफस्टाईल आहे, इथले विद्यार्थी ते कसे मोकळेपणाने राहतात, ते मला फार आवडलं. आणि इथली जी भारतीय मुलं अमेरिकेमध्ये तिथे एक लहानसं लिटल इंडिया करून राहतात. मग ते आपल्या चिकन करी करतील किंवा आणि काही गाणी, रफींची गाणी ऐकतील किंवा गुलाम अलींची, आणि ते इतरांशी फार इंटरॅक्ट करत नाहीत. पण मला कसं होतं की मला तिथलं कल्चर त्यांचं जाणून घ्यायचं होतं. त्यामुळं जवळजवळ माझे सगळेच मित्र अमेरिकन तरुण मित्र होते आणि मी त्यांच्याबरोबरच पहिली ती 5 वर्ष जे अमेरिकेत होतो ती जास्त करून या मुलांच्या बरोबर त्यांच्यासारखाच एक असा होऊन मी एन्जॉय केला अमेरिका खूप त्यावेळेला. आणि जसं तुम्ही आत्ता बोलला की बराच संघर्ष तुम्हाला करावा लागला, परंतु तो संघर्ष करताना असं तुम्हाला कधी वाटलं नाही की आता बस झालं, आता परत आपल्या देशात गेलं पाहिजे किंवा आता माझ्याकडून होत नाही? तर असा कधी प्रसंग आला होता का तुमच्या आयुष्यात? खूपच असे प्रॉब्लेम्स झाले. PhD केल्यानंतर त्यावेळेला अमेरिकेत नेमकी खूप मंदी होती, इकॉनॉमिक मंदी होती. त्यामुळे नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्यासाठी खूप धडपड करावी लागली. बरं, आईसाठी पैसे तरी पाठवायलाच पाहिजे दर महिन्याला. फॉरेनचे स्टुडंट असल्यामुळे मला कुठं मी काय नोकरी करू शकू याचे लिमिट्स होते. त्यामुळे आणि ते परत ग्रीन कार्ड, जे आपलं तिथलं ग्रीन कार्ड, व्हिसा, याचे सगळे प्रॉब्लेम्स. त्यामुळे खूप वैतागून गेलो होतो. पण कठीण परिस्थितीला हार मानायची नाही.
आणि त्याला झगडत राहायचं आणि जेवढी परिस्थिती कठीण तेवढं जास्त जोमानं काम करायचं आणि त्या परिस्थितीवर मात करायची, अशी एक माझा स्वभाव. आणि PhD नंतरचा सर तुमचा नेमका प्रवास कसा होता? म्हणजे तुम्ही आधी नोकरी केली का स्वतःचा व्यवसाय डायरेक्टली सुरू केला? म्हणजे तो एकदा प्रवास आम्हाला थोडक्यात हां, सांगा. तर मग शेवटी PhD केली. त्यानंतर मला एक 2 वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल नावाचं जॉब मिळाला. त्यावेळेला माझं ग्रीन कार्ड झालं 1985 साली. त्यावेळेला मग मी घरी आलो, म्हणजे भारतात आलो पहिल्यांदाच 5 वर्षानंतर. खूप मला काळजी वाटायची घरची. वडिलांचं वय झालं होतं, मी त्यांना परत पाहीन की नाही अशी भीती असायची. आणि शेवटी 5 वर्षानंतर जेव्हा माझा व्हिसा झाला, ग्रीन कार्ड मिळालं, तेव्हा मी भारतात येऊ आलो आणि मी इथं थोडंसं लग्नाचं वगैरे विचार केला आणि एक मुलगी मला ओळखीची भेटली आणि लग्न झालं आमचं. पण तिचा व्हिसा व्हायला आणखीन 1 वर्ष लागणार होतं. तेव्हा मी लग्न झाल्यानंतर एकटाच परत गेलो. आणि मग नंतर मला एक केमिस्ट्री जॉब मिळाला होता सेंट लुईस मिझोरी नावाच्या जवळच्याच एका राज्यामध्ये. मग तिथं केमिस्ट म्हणून मी जवळजवळ 5 वर्ष काम केलं. ओके. नवीन प्रकारचे शोध लावले, डिस्कवरीज केल्या, रिसर्च केलं. आणि मग त्यावेळेला असं दिसायला लागलं की कंपनीमध्ये आपण केलेल्या कामाचं चीज होत नाही. कंपनीमध्ये इतकं पॉलिटिक्स आहे, मग कुणी यानं केलं तर मग ते इथंपर्यंत जाणार नाही, मग म्हणजे तिकडे पण या गोष्टी चालतात. तिकडं पण या गोष्टी चालतात. मग त्यामुळं मग मला त्याचा कंटाळा आला आणि मला वाटलं की आपण स्वतःचं काहीतरी करावं. बरं, स्वतःचं काहीतरी करावं म्हणजे भांडवल पाहिजे. बरोबर. दुसरं म्हणजे एक चांगली काहीतरी प्रॉडक्टची आयडिया पाहिजे. हो. माझ्याकडे ती आयडियाही नव्हती. तर मी एक लहानशी लॅब बघितली तिथं माझ्या ऑफिसच्या जवळ. 3च लोकांची लॅब. ही अमेरिकन बाई क्लेरा क्रेव्हर आणि तिचे 2 सहकारी. ते 3 लोक खूप अवघड प्रश्न सोडवायचे. इंडस्ट्रीमध्ये काही पॅटर्न्सचे डिस्प्यूट आहेत किंवा एखादा प्रॉडक्ट, समजा एक कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिंग करायचं सोल्युशन आहे, त्याच्यामुळं लोकांना सडनली आय इरिटेशन होतं, तर त्या प्रॉडक्टमध्ये काय बिघाड आहे याचं रिसर्च करून त्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचा. असे प्रॉब्लेम सॉल्विंगचे तिचा बिझनेस होता. फार छान काम करायचे त्या, अवघड काम. तर मला ते फार आवडलं आणि मग मी त्यांच्याकडे त्यांनी मला $15 तासाला देऊन कामाला घेतलं. मग मी शनिवार रविवारी संध्याकाळी त्यांच्याकडे काम करायचो. आणि मग एक दिवशी त्यांना मी म्हटलं की मला तुमची कंपनी खूप आवडती आहे आणि मला ती विकत घ्यायची आहे. ओके. हां. आणि मग ती कंपनी मी $75,000 विकत घेतली. माझ्याकडे काहीच नव्हते पैसे. हे सगळे पैसे बँकेकडून कर्ज घेतलं आणि ती कंपनी विकत घेतली. 3 लोकांची कंपनी $75,000 विकत घेतली 1990मध्ये. आणि मला वाटतं की ते क्रेडिट कार्डचे तुम्ही काही फंड्स वापरून ह्याला वापरले होते. 3,000 माझ्या क्रेडिट कार्डवरती होते. ते वर्किंग कॅपिटल म्हणून वापरलं. बाकी सगळं बँकेकडून लोन घेतलं. आणि मग त्यांचं वैशिष्ट्य काय होतं की त्या खूप छान काम करायच्या, पण त्यांच्याकडे मार्केटिंग अगदी झिरो असायचं. त्यामुळे तुम्ही इतकं चांगलं काम करताय, पण लोकांना माहीतच नाही की तुम्ही अशी कामं करताय. त्यामुळं रेव्हेन्यू खूप कमी असायचा. वर्षाचा रेव्हेन्यू $150,000 असा रेव्हेन्यू गेले 20-30 वर्ष होता. त्यात काही बदलच झाला नव्हता. तर त्यांची ही कंपनी मी घेतली, खूप मार्केटिंग केलं आणि लोकांशी सांगितलं, लोकांना की आम्ही काय करतोय, या कंपनीचं महत्त्व सांगितलं. आणि त्यामुळं बिझनेस खूप यायला लागले आणि ते प्रश्न सोडवायचे, त्यांना चांगली सर्व्हिस द्यायची. असं करत तो बिझनेस वाढत गेला. आणि बघा 1990ला हा लहान 3 लोकांचा बिझनेस सुरू केलेला, तो 2008मध्ये साधारण 550 कामगार, त्यातले 65 PhDs, रेव्हेन्यू होता $65 मिलियन. म्हणजे $150,000 पासून $65 मिलियन पर्यंत रेव्हेन्यू झाला. अत्यंत प्रॉफिटेबल ही कंपनी. 30-40% EBITDA म्हणजे प्रॉफिट 30-40% असलेली ही कंपनी. आणि 30-40% EBITDA असणं ही काही सोपी गोष्ट नाही ही आहे. काही सोपी गोष्ट नाही आहे. तर त्या बाई काय करायच्या की त्यांचं प्रायसिंग जे असायचं ते, मी किती काम केलं, मी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी 2 इन्फ्रारेडचे स्कॅन काढले, मग मी 1 तासभर त्याच्यावरती संशोधन केलं, त्याचे $75. मग या स्कॅनचे प्रत्येकी 35 प्रमाणे 2. असं करत त्या लोकांचे तुम्ही लाखो डॉलर्सचे प्रश्न जरी सोडवले तरी त्या त्यांना 1,500-1,200 असं काहीतरी चार्ज करायच्या. तर मी काय केलं की व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग केलं, की तुम्हाला जी आम्ही व्हॅल्यू देतो त्याच्या हिशोबानं त्याची प्राईस ठरेल. तुम्ही जो एखादा प्रॉब्लेम आमच्याकडे आणलात
तर तो प्रॉब्लेम मी सोडवला. तर त्याच्यासाठी आम्ही किती तुमच्यासाठी व्हॅल्यू तयार केली त्याच्यावरती आमचं प्रायसिंग मॉडेल असं मी नवीन केलं. आणि त्यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट वाढला. आणि 2008 साली त्या कंपनीची व्हॅल्यू होती $200 मिलियन. $200 मिलियन. $200 मिलियन. ग्रेट. आणि मी सर ज्यावेळेस तुमच्याविषयी वाचत होतो त्यावेळेस मला एक तुमची बिझनेस मॉडेल किंवा एक गोष्ट कळाली की तुम्ही मल्टिपल बिझनेसमध्ये उतरता, हो. त्याला प्रॉफिटेबल बनवता आणि मग त्यात स्टेक सेल करून एक्झिट करता. तर तुम्ही म्हणजे स्ट्रॅटेजिक थिंकिंग डेव्हलप कसं केलं? म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपण एका फील्डमध्ये एक्सपर्ट असू शकतो, परंतु तुम्ही मल्टिपल बिझनेसमध्ये काम केलं आणि त्यात तुम्हाला यश देखील मिळालं. तर हे स्ट्रॅटेजिक थिंकिंग तुम्ही नेमकं कसं डेव्हलप केलं? हे बघा, बिझनेस 2 प्रकारे वाढवता येतो. एक ऑर्गॅनिक ग्रोथ, तसा जो आहे आपले ते थोडेसे लोक वाढवायचे, थोडं काम वाढवायचं, थोडा विस्तार करायचा सावकाशीने, किंवा ॲक्विजिशन करायचं. म्हणजे कसं की जाऊन दुसऱ्या कंपन्या विकत घ्यायच्या आणि त्या आपल्या कंपनीमध्ये मर्ज करायच्या. कारण त्या आलेल्या कंपनीतून चांगले लोक मिळतात, सामुग्री मिळते, त्यांचे काही प्रॉडक्ट्स मिळतात. असं करत तर मी तो मार्ग अवलंबला. ऑर्गॅनिक ग्रोथ तरी केलीच, पण त्याचबरोबर लहान लहान कंपन्या, अमेरिकाभरच्या कंपन्या विकत घेतल्या. बरं, ते विकत घेण्यासाठी खूप पैसे लागायचे. तर मग बँकेकडे गेलो आणि माझी ही कंपनी इतकी प्रॉफिटेबल होती की बँकेनं मला सहजपणे लोन्स दिली आणि मी अशा 7-8 कंपन्या अमेरिकनभरच्या घेतल्या, काही त्यातल्या चालत नसलेल्या किंवा फारशा चांगल्या न चालणाऱ्या. आणि मग त्या सगळ्या एकत्र जोडून माझा बिझनेसचा विस्तार वाढवला. असं करत ही स्ट्रॅटेजी माझी होती. पण झालं काय की 2008मध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड मंदी आली. लेमन ब्रदर्सची संस्था होती ती कोलमडली आणि हळूहळू माझा जो रेव्हेन्यू होता तो 70% कमी झाला. बरं, मी बँकेकडून $24 मिलियन कर्ज घेतलं होतं. $24 मिलियन. पण बघा ना, $24 मिलियन कर्ज घेऊन या कंपन्या विकत घेऊन अशी एक मोठा समूह तयार केला होता. त्याची किंमत $200 मिलियन होती. तेव्हा 24 मिलियन कर्ज घेऊन 200 मिलियन जर आपण व्हॅल्यू तयार केली तर त्यात काही वाईट नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण झालं काय की त्या रिसेशनमध्ये हे सगळं ठप्प झालं. आणि विशेषतः जी चूक मी केली ती म्हणजे एकाच पद्धतीचं काम, म्हणजे अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंट. म्हणजे जी औषधं आपण असतात त्याचं रिसर्च आणि नवीन औषधं त्याचं रिसर्च करणं, मॉलिक्यूल हुडकून काढणं. पण होतं काय की मंदी जेव्हा असते तेव्हा सहसा लोक त्या अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंटमध्ये पैसे गुंतवत नाहीत. त्यामुळं ती सगळी कामं ठप्प झाली आणि माझा 70% जी इतकी प्रचंड प्रॉफिटेबल बिझनेस होता त्याचा 70% रेव्हेन्यू खाली गेला. बरं, मला कामगारांना काढायचं नव्हतं, कारण मला असं नक्की खात्री होती की एकदा रिसेशन संपलं की परत बिझनेस वाढायला लागेल. आणि ही मी अतिशय परिश्रमानं गुणी लोक जमा केली आहेत, तर यांना काढून नाही टाकायचं मला. एक मिनिट त्यांना याचा खूप त्रास होईल काढून टाकलं तर, म्हणून त्यांना ते पगार देत राहिलो मी. पण त्यामुळे झालं काय की माझी बिझनेस लॉसमध्ये जायला लागला. आणि मग तेव्हा बँकेनं ठरवलं की याच्या सगळ्या बिझनेसचा कब्जा घ्यायचा. तर त्यांनी त्याप्रमाणे सर्व काही माझ्याकडून काढून घेतलं. रिसिव्हर टाकला त्याच्यावरती, बँक्रप्सीसारखा. बरं, स्मॉल बिझनेस असल्यामुळे माझं जे घर, माझ्या गाड्या, त्यावेळेला इतकी भरभराटी होती की मी एक 17,000 स्क्वेअर फूटचं घर बांधलं होतं स्वतः डिझाईन करून. एक त्याच्या मोठा कारंजा, मागं टेनिस कोर्ट्स, छान फूल, कारंजे, असा एक सुंदर बंगला बांधला होता. तो सुद्धा बँकेनं घेऊन गेले. माझ्या गाड्या होत्या, रोल्स रॉईस होती, फरारी, रोल्स रॉईस फॅन्टम जी गाडी खूप नावाजलेली आहे. अशा काही माझं राहणीमान सगळं असं होतं. ते सगळं त्या रिसेशनमध्ये गेलं. बँकेनं ते सगळं काढून घेतलं आणि माझ्याकडे काहीच उरलं नाही. मी आणि माझी बायको आमचे जे कपडे म्हणा, पर्सनल गोष्टी, त्या एका ट्रकमध्ये टाकून आम्ही दुसऱ्या गावी गेलो. तिथून सगळंच गमावलं त्यावेळेला.
फक्त झालं काय की बिझनेसमधून मी जेव्हा शेवटच्या वेळेला तिथून बाहेर पडलो तेव्हा मी शोकेसमध्ये बघितलं की मला एक मिळालेले 2 अवॉर्ड्स, एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड्स. तर ते अवॉर्ड्स त्यांना विचारलं मी घेऊन जाऊ का, तर त्यांनी मला ते घेऊन द्यायला दिले. आणि तेव्हा मी जेव्हा ते माझ्या डब्यात ठेवत होतो तेव्हा मी विचार केला की मी असा एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड तिसऱ्यांदा कधीतरी मिळवेन. खरं म्हणजे अगदीच सगळं गेलेलं वेळ होती ती. आणि ते 2 अवॉर्ड माझे कपडे घेऊन आम्ही 10 तास ड्रायव्हिंग करून एका नव्या गावात आलो मिशिगनमध्ये, ॲन आर्बर, डिट्रॉईट मिशिगनच्या एरियामध्ये. तिथे एक लहानशी लॅब बुडलेली होती. ती मी घेतली, भाड्याने घेतली आणि ती वाढवली. आणि 6च वर्षामध्ये ती लॅब खूप भरभराटीला आली. खूप त्याचा रेव्हेन्यू वाढला. अगदी 200 मिलियनपर्यंत नव्हता, पण त्याच्यापेक्षा थोडा कमी. आणि त्यावेळेला मला तो 3रा अवॉर्ड मिळाला, एंटरप्रेन्योर ऑफ द इयर. आणि तो अवॉर्ड घ्यायला मी स्टेजवरती चाललो आहे. आणि तेव्हा मी विचार केला, आपण या देशामध्ये आलो, एक $20 बरोबर होते. या देशानं आपल्याला खूप काही दिलं, संधी दिली, शिक्षणाची संधी दिली, बिझनेस सुरू करायची. तर मी जेव्हा आजूबाजूला पाहतोय अमेरिकेत, आणि बरेचदा असं दिसतं आपल्याला, इथं कल्पना अशी वाटते की अमेरिकेमध्ये सगळेच जण सधन आहेत. हो, तसं चित्र दाखवलं जातं सिनेमामध्ये म्हणा किंवा एरवीसुद्धा. बरोबर. पण जवळजवळ म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये, डिट्रॉईटच्या एरियामध्ये 30% लोक दारिद्र्याच्या रेषेवर किंवा रेषेच्या खाली आहेत आजही. त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये जे आफ्रिकन अमेरिकन, जे काळ्या रंगाचे लोक आहेत, त्यांचा संख्या जास्त आहे. लोकांना तिथं पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत. लोकांची घरं बँका जप्त करतं, कारण ते त्याचं हप्ता भरू शकत नाहीत म्हणून. अशाकडं रोगराई आहे वाढलेली आहे. शिक्षणाची क्वालिटी चांगली नाही आहे. रस्ते खूप दुरुस्ती करण्याची जरुरी आहे, ब्रिजेस, रस्तेस. तेव्हा अशा मोडकळीला आलेल्या आणि गरिबीत असलेले लोक मी जेव्हा पाहतोय, बलाढ्य अमेरिका, इथं इतकी श्रीमंत लोक, पण त्याचबरोबर ही अशी गरीब माणसं. मग तिथं खूपसा व्हायलन्स म्हणा, पॉलिटिकली म्हणा किंवा इतरसुद्धा. मुलांना तिथं रोजगार नाहीत. तेव्हा असं वाटलं की आपण आता बिझनेस परत सुरू केला. पहिल्या वेळेला कसा माझा बिझनेस एकाच एरियावरती होता, अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंट. त्यातून मी शिकलो काय की असं बिझनेस ऑफरिंग जे आहे त्याचं डिव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिसेस ऑफर केली पाहिजे. त्यामुळे एखादा बिझनेस ठप झाला तर बाकीचे चालू राहतील. बरोबर. अशा रीतीनं ते मी शिकलो. त्याप्रमाणे मी नवीन बिझनेस सुरू केला. तेव्हा परत रिसेशन आलं तर तो बिझनेस बुडणार नाही अशी खात्री होती. तेव्हा आता असं वाटलं की आपण बिझनेस तरी चांगला केला, कारण मला असं करायचं नव्हतं की जेव्हा माझा सगळा बिझनेस बुडला तेव्हा मला त्यातून बाहेर पडायचं नव्हतं. कारण मग असं वाटलं असतं की आपल्या करिअरची शेवट आपण पराभवानं केली आहे. ते मला नको होतं. त्यासाठी मी परत नवीन बिझनेस सुरू करून तो सक्सेसफुल केला. बरोबर. पण 2016मध्ये असं वाटलं की आता किती दिवस असे पैसा गोळा करत राहायचं, आणि नुसतं आपल्या मालमत्ता वाढवणे एवढाच आपला आयुष्याचा उद्देश आहे का. आणि असं वाटलं की आपण इतरांच्यासाठी काय करतोय. फक्त आपल्या फॅमिलीसाठी आपलंच बँक बॅलन्स वाढवणं आणि आपल्याच्या गाड्या आणि घरं आणि बंगले याच्या बाहेर काय आपण करू शकू. आणि तेव्हा वाटलं की आपण लोकांना मदत करावी. आणि ती लोकांना मदत जर करायची असेल तर ती सरकारी यंत्रणा वापरूनच करता येईल. बरोबर. आणि त्यासाठी मी ठरवलं की आता आपण राजकारणामध्ये जायचं. म्हणजे तुम्ही व्यवसाय तुमचा चालूच होता, परंतु तुम्हाला वाटलं की लोकांची सेवा केली पाहिजे आणि लोकांचे प्रश्न फार मोठे आहेत, तर ते सोडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तो उद्देश घेऊन तुम्ही राजकारणात आलात. हो. आणि त्याच्या अगोदर मला तुमच्या व्यवसायाविषयी बोलायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात पूर्ण अशी समजूत आहे किंवा अशी समज आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. परंतु तुम्ही अमेरिकेत गेला, म्हणजे महाराष्ट्रात नाही तर अमेरिकेसारख्या देशात तुम्ही एवढा मोठा व्यवसाय उभा केला.
तर या सगळ्या प्रवासामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा किंवा जो पाया तुम्ही महाराष्ट्रात एक रचलात किंवा तुमचं जे फाउंडेशन आहे ते महाराष्ट्रातलं आहे, तर त्याचा कुठे तुम्हाला फायदा झाला का? हां, म्हणजे आपलं एक कल्चर असं आहे, घरामध्ये आईवडील आपल्याला नेहमी धोका पत्करू नको असं सांगतात. हां, रिस्क नको, हो हो. रिस्क नको, नोकरी घे, सोन्यासारखी नोकरी. जेव्हा मला स्टेट बँकेमध्ये कॅशियर होतो तेव्हा मला आई धन्य म्हणाली, आता झालं तुझं आयुष्याचं सेटल. हां. तेव्हा नोकरी करावी, धंद्यात पडू नको, हो. कारण मग त्याच्यातून नुकसान आहे. बरोबर. आणि बघा ना, नेमकंच तसं झालं सुद्धा माझ्या बाबतीत. बिझनेसमध्ये पडलो आणि पूर्ण गमावलं सगळं. तर यासाठीच आईवडिलांनी सांगितलेलं असतं की असं करू नको, पण याच्यातून सुद्धा वर येता येतं. तेव्हा धोका हा कॅल्क्युलेटेड रिस्क ही घेतली पाहिजे माणसानं, आणि पूर्ण विचार करून रिस्क घ्यावी, त्याचा सगळा अभ्यास करावा, पण रिस्क ही घेतलीच पाहिजे. त्याशिवाय माणसाला पुढं जाता येत नाही. बरोबर. तुमच्या राजकीय प्रवासाविषयी आत्ता आपण बोलूयात. हो. तर तुम्ही सर 2016मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा उभा राहिलात तर त्यावेळेस तुम्हाला अपयश आलं, परंतु त्यावेळेस पण तुम्हाला 2 लाख मतं मिळाली होती. हो हो. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा उभा राहिलात त्यावेळेस तुम्ही निवडून आलात आणि तब्बल 7.5 लाखपेक्षा जास्त मतं तुम्हाला मिळाली. तर हे परिवर्तन नेमकं कसं घडलं आणि त्या मधल्या काळात तुम्ही काय गोष्टी केल्या? बघा, मी जेव्हा राजकारणात जायचं ठरवलं तेव्हा मी बिझनेस चालू नाही ठेवला, हां हां. कारण दोन्ही करता येत नव्हतं. बरोबर. पण खरं म्हणजे त्या बिझनेसची काही जरुरी नव्हती, आणि किती पैसे मिळवायचे आणि बँकेमध्ये आणि किती शून्य असायची माझ्या बँक बॅलन्समध्ये, यात काय मला आता फारसा रस राहिला नव्हता. मग मी माझा बिझनेस विकून टाकला. त्यातून आलेले जे पैसे होते त्यातले बरेचसे पैसे मी माझ्या कामगारांना वाटले. म्हणजे नुसत्या टॉप लेवलच्या कामगारांना नाही, अगदी लोअर लेवलपासून सगळ्यांना मी त्याचे पैसे वाटले. ओके. आणि मग म्हटलं की आता आपण राजकारणात जाऊ आणि लोकांची सेवा करू. मग असं वाटलं की मी आता बाहेर जन्मलेला, हो हो. तेव्हा मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. तर मी काय मॅक्झिमम पोझिशन मला मिळू शकेल म्हणजे ती मुख्यमंत्र्याची, त्याला आम्ही गव्हर्नर म्हणतो. ओके. म्हणून मी मिशिगन राज्याचा गव्हर्नर व्हायसाठी इलेक्शनला उभा राहिलो. बरं, कसं आहे अमेरिकेत की त्यांना बाहेरून आलेला माणूस डॉक्टर म्हणून चालतो, IT कन्सल्टंट म्हणून चालतो, पण आपला राज्यकर्ता ती जागा फक्त त्या गोऱ्या लोकांच्यासाठी किंवा काही विशिष्ट काळ्या लोकांच्यासाठी राखून ठेवलेली जागा आहे. त्याच्यामध्ये एखादा बाहेरून आलेला माणसानं येऊन ते राज्य करावं आपल्यावरती, हे मात्र तिथल्या माणसांना मान्य नाही. त्यांना खूप प्रेम आहे इमिग्रंट्सबद्दल, जेव्हा आम्ही त्यांची कामं करतो तेव्हा. पण असा माणूस जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होतो, ते खपून घेणं कठीण होतं त्यांना. बरोबर. आणि मग माझ्यावरती खूप टीका झाली, हा बाहेरचा माणूस, याला काय माहिती आपले प्रॉब्लेम्स. तर एका काळी मी सगळ्या लोकल पोलिंग्सवरती टॉपवरती होतो, मात्र हळूहळू माझ्यावर इतकी टीका झाली आणि मी त्या मुख्यमंत्र्याच्या निवडणुकीत निवडून आलो नाही. पहिल्या निवडणुकीत मला 20% मतं पडली. 2 लाख मतं पडली. म्हणजे 2 लाख लोकांनी तरी म्हटलं की हा आमचा मुख्यमंत्री व्हावा, बरोबर, आमचा गव्हर्नर व्हावा. हो. तेही त्यांचं मोठेपण आहे. पण त्यानंतर मी असा विचार केला की आता हार जरी झाली तरी हार पत्करण्यापेक्षा आपण याच्यात प्रयत्न करत राहू. आणि एक MLAची जागा मोकळी झाली होती, तिथं मी अर्ज केला. त्या ठिकाणी त्या मतदारसंघात 90% लोक काळे, 10% लोक गोरे, एकही भारतीय नाही. तिथं मी अर्ज भरला, लोकांना मध्ये खूप मार्केटिंग केलं, खूप जाऊन भेटलो, चर्चा केल्या, प्रश्न उत्तरं केली आणि लोकांनी मला निवडून दिलं. अरे वा. त्यावेळेला. आणि मी पहिल्यांदा मिशिगन राज्याचा आमदार झालो 2020मध्ये. ओके. आणि ज्यावेळेस सर लोक तुम्हाला निवडून देतात त्यावेळेस लोकांच्या नेमक्या तुमच्याकडून अपेक्षा काय असतात? आणि जर आपण भारतात पाहिलं किंवा महाराष्ट्रात पाहिलं तर ज्यावेळेस आपण एखाद्या खासदार किंवा आमदाराला निवडून देतो,
कामं तर त्यांनी केलेच पाहिजे, पण त्याच्या ह्या पण अपेक्षा, लोकांच्या ह्या पण अपेक्षा असतात की त्यांनी आमच्या 10व्याला आलं पाहिजे, घरात लग्न कार्यक्रम असेल तर त्या लग्न कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे. तर तिकडच्या लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत आणि त्यासाठी तुम्ही कसं काम केलं? तिथेही हाच प्रकार आहे. हो, तेव्हा कुणाची तरी आजी आहेत, त्यांना 100 वर्ष झाली आहेत. हां. त्यांचा नेमका फोन येतो की आमच्या आजी 100 वर्षाचा आहे, त्यांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही या. मग त्यांच्यासाठी मी काही मला वाटलं फक्त भारतात होते. नाही 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 तर लग्नाला जाईनच मी तिथं. फक्त फरक तिथं असा आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तरी, हो. की मी राजकारणामध्ये पैसे मिळवायला गेलो नाही. बरोबर. मी ऑलरेडी सक्सेसफुल होतो, श्रीमंत होतो. मी राजकारणामध्ये माझ्या पदरचे पैसे खर्च करून प्रचार केला. येस, ह्याच्यावर मला एक तुमचा लेख आठवला सर. त्यात तुम्ही असं लिहिलं होतं की लोक राजकारणामध्ये गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होते, परंतु मी राजकारणामध्ये आल्यानंतर माझी संपत्ती 25% कमी झाली. जवळजवळ अर्धी कमी झाली. अर्धी कमी झाली, 50% कमी झाली. 50% कमी झाली. मग नंतर इन्व्हेस्टमेंटमुळे थोडं वाढलं. पण मी काही राजकारणामध्ये पैसे मिळवायला गेलो नाही आणि माझे स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून प्रचार केला आणि त्यातून निवडून आलो. आणि आत्ता तुम्ही बोलले की तुम्हाला फोन येतात की कार्यक्रम आहे किंवा लोकांच्या समस्या असतील तरी ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात. एक मुलाखत तुमची पाहत होतो मी. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं की माझा जो पर्सनल नंबर आहे तो सगळ्यांकडे आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघात जर कोणाला काही अडचणी आल्या तर ते डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. परंतु जर आपण भारतात पाहिलं तर आपल्याला नगरसेवकाला जरी भेटायचं असेल तरी त्याच्या PAची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तर ही सिम्प्लिसिटी किंवा हा गुण तुमच्यात कुठून आला? म्हणजे हे तिकडे कॉमन आहे का ही गोष्ट? नाही आहे कॉमन हे. माझाही स्टाफ आहे. माझा वॉशिंग्टन DC मध्ये एक स्टाफ आहे 10 लोकांचा. माझा डिट्रॉईट म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये पण स्टाफ आहे. तिथं लोक जाऊ शकतात, आमच्या वेबसाईटवर जाऊ शकतात. पण त्याचबरोबर माझे पर्सनल ज्या काही ईमेल आहे किंवा मोबाईल फोन आहे तो मी बऱ्याच लोकांना देतो आणि लोक सहसा विनाकारण त्रास देत नाहीत. पण एखाद वेळेला जरुरी लागेल तर ते मला रात्री अपरात्रीसुद्धा टेक्स्ट करतात किंवा फोन करतात आणि मी लगेच तत्परतेने त्यांना उत्तर देतो. तर एकंदरीत माझा हा जॉब जो आहे हा पब्लिक सर्व्हिसचा जॉब आहे. लोकांची सेवा करायचा, लोकांचे प्रश्न सोडवून द्यायचा. मग प्रश्न कसे असतील, बघा मध्ये कधी एक वॉटरचे जे पाईप्स असतात ते खूप जुने झाले तिथं माझ्या डिट्रॉईटच्या सिटीमध्ये आणि बरेचदा प्रेशरमुळं हे पाईप्स फुटतात. मग पाईप फुटले की त्याचं पाणी सगळं बाहेर येतं आणि लोकांच्या घरोघरी जातं ते. मग घरोघरी लोकांनी जाऊन तिथं काही त्यांचे कपडे असतील म्हणा किंवा त्यांचं फर्निचर असेल, काही दुर्मिळ फोटो असतील, अशा काही गोष्टींचं नुकसान होतं. त्याचबरोबर त्या पाण्यामुळं रोगराई पसरते. काही ते ब्लॅक मोल्ड म्हणा किंवा असं घरात होतं, त्यामुळे लहान मुलांना प्रॉब्लेम्स येतो, काही रेस्पिरेटरी ब्रिदिंगचे प्रॉब्लेम्स येतात. तर ते प्रश्न सोडवायचे. तर त्यासाठी मी स्पेशल प्रेशर वॉल्व्स बसवली निरनिराळ्या एरियामध्ये. काही ठिकाणचे पाईप्स असे आहेत पिण्याच्या पाण्याचे, त्याच्यामध्ये लेड पॉयझनिंग आहे. त्यामुळे मुलांना मानसिक विकार होतात. तर ती लेडची पाईप्स मी रिप्लेस केली. त्यासाठी पैसे आणले केंद्रातून. अशा बऱ्याच गोष्टीसाठी मी केंद्रातून पैसे आणले. हॉस्पिटल बांधली, शाळा चांगल्या केल्या. कारण शाळेत गरिबांच्या एरियामधल्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये सामुग्री नाही, चांगले शिक्षक नाहीत. त्यामुळं त्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही गरीब असाल किंवा श्रीमंत असाल, प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता शिक्षणाचा उल्लेख केला सर, तर तुम्ही भारतात पण शिक्षण घेतलं आणि अमेरिकेमध्ये पण शिक्षण घेतलं. आणि अमेरिकेमध्ये शाळा म्हणजे दुरुस्त किंवा व्यवस्थित करण्याचं काम देखील तुम्ही करत आहात. तर शिक्षण पद्धतीमध्ये काय मेजर डिफरन्स आहे इथल्या आणि अमेरिकेच्या? शिक्षण पद्धतीमध्ये इथं थोडंसं आपलं ॲकॅडमिक जास्त केलं जातं. गणितामध्ये, सायन्समध्ये ही चांगली गोष्ट आहे. इथं आपलं शिक्षण जवळजवळ 12 महिने असतं. इथं त्यांचं शिक्षण फक्त 9च महिने असतं. आणि त्यांचं शिक्षण थोडंसं वेल राऊंडेड असतं. म्हणजे नुसतंच तुम्ही अभ्यासूपणे नको, खेळामध्ये, वक्तृत्वामध्ये, बोलण्यामध्ये असं एक वेल राऊंडेड त्यांचं शिक्षण असतं. वेगवेगळ्या विषयावरती शिक्षण असतं, सामाजिक, राजकीय विषय. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी तयार होतो
तो असा एक्सपर्ट नसतो सायन्समध्ये, मॅथ्समध्ये, पण त्याला एक वेल राऊंडेड एज्युकेशन असतं. काल नुकतंच तुमचं वॉशिंग्टन डायरी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या कार्यक्रमात तुम्ही एक किस्सा सांगितला की तुम्हाला व्हाईट हाऊसवरून फोन आला की जो बायडन सर तुमच्या मतदारसंघात येत आहेत. तर त्यावेळेसचा तुमचा अनुभव आम्हाला एकदा शेअर करा. हां, आता मी गेली 3 वर्ष डिट्रॉईट या एरियाचा खासदार आहे. हो. आणि त्यावेळेला प्रेसिडेंट होते जो बायडन. त्यांचा 4 वर्षाचा कालावधी संपत आला होता. तर पुढच्या 4 वर्षासाठी त्यांना परत इलेक्शनला उभं राहायचं होतं. तर त्यांना माझ्या मतदारसंघात येऊन लोकांशी संपर्क साधायचा होता आणि त्यांना त्याची माझी मदत हवी होती. तर व्हाईट हाऊसमधून फोन आला की प्रेसिडेंट जो बायडन तुमच्या मतदारसंघात म्हणजे डिट्रॉईटला चालले आहेत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर याल का आणि प्रेसिडेंटना सगळीकडे घेऊन जाल का, त्यांच्याबरोबर राहील का? तर मी अगदी आनंदानंच हो म्हटलं. बरं, पहिल्यांदाच ह्या प्रसंग ज्यानं मला त्यांचं जे बलाढ्य विमान आहे बघा, एअरफोर्स 1, हो, आपण बऱ्याचदा पाहतो न्यूजमध्ये वगैरे. न्यूजमध्ये, Yes. त्या विमानातून प्रवास त्यासुद्धा राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर हो. करायची ही संधी, म्हणजे मला असं वाटलं की बेळगावातला हा गरीब मुलगा आणि कुठं काय पोचलाय की त्याला राष्ट्राध्यक्षांचा फोन येतो की तू माझ्याबरोबर ये. बरोबर. मग मी जरा लवकरच गेलो थोडा वेळ. त्याच दिवशी सकाळी आमची राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर मीटिंग होती. मी गेलो तिथं, तर त्या लोकांनी मला सांगितलं की राष्ट्राध्यक्ष अजूनही आले नाही आहेत. म्हटलं मला माहिती आहे त्यांची मीटिंग अजून चालली आहे, त्या मीटिंगमध्ये मी पण होतो, पण मी लवकर आलो कारण मला थोडी उत्सुकता आहे. तर त्यांनी माझा चहा बी दिला, मला स्नॅक्स वगैरे दिले आणि मी बसलो तिथं त्यांनी दिलेल्या जागेवरती. मग मी त्यांना हळूच विचारलं, म्हटलं की हे विमान मला बघता येईल का? तर ते म्हणाले, या की काँग्रेसमन आमच्याबरोबर, तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी त्या सगळ्या विमानाची मला टूर दिली. हे त्यांचं कॉकपिट आहे कुठं, ते पायलट्स कुठे आहेत, बरं त्या प्रेसिडेंटची झोपायची त्यांची बेडरूम ती किती त्याच्यावर पूर्ण अंधार आणि शांत असे त्याचे पडदे खास, त्याचबरोबर त्यांचे एक बाथरूम जी भली मोठी त्या विमानातली बाथरूम, त्याच्या शेजारी त्यांचा सर्जिकल युनिट, म्हणजे त्या राष्ट्राध्यक्षाला उद्या कधी काही प्रॉब्लेम आले तर ते कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया त्यांच्यावरती करू शकते. एवढी सगळी सोय त्या विमानात. दुसरीकडे त्यांचं ऑफिस म्हणजे ओव्हल ऑफिस, म्हणजे वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसमधून ते जे काही कामं करू शकतील ती सगळी कामं त्यांना विमानातून करता येतील. कारण बघा 9/11च्या वेळेचं हल्ले व्हायला लागले तेव्हा राष्ट्राध्यक्षाला त्या विमानात बसवूनच राहावं लागलं, कारण व्हाईट हाऊसमध्ये जाता येत नव्हतं, कारण विमानाचे हल्ले तिथे होत होते. बरोबर. तर अशा वेळेला त्या प्रेसिडेंटला सर्व काही करता येईल असं हे सुसज्ज विमान. मग थोड्या वेळात अनाऊन्समेंट झाली बायडन येत आहेत म्हणून. ते आले आणि मग त्यांच्याबरोबर मी साधारण एक 20 मिनिटं गप्पा मारल्या. नुकतंच त्यांची एक डिबेट झाली होती ट्रम्प यांच्याबरोबर. ओके. आणि ट्रम्प म्हणजे कसे बेधांत खोटं बोलतात त्यामुळे त्यांनी ते कॉन्फिडेंटली खोटं बोलतात, काही बोलतात. बायडन मात्र विचार करून बोलणारे. आणि त्या डिबेटच्या अशा फॉर्मॅट असं होतं की काही पेपर्स नाहीत, काही माहिती नाही, उत्स्फूर्तपणे बोलायचं. बरं, ती ठेवलीच तर हे बायडन 80 वर्षाचे, ती ठेवली ती डिबेट रात्रीच्या वेळेला, रात्री 9:30ला. त्यामुळे त्या डिबेटमध्ये बायडन यांचा परफॉर्मन्स अगदीच वाईट होता. मग सगळीकडे चर्चा व्हायला लागली की आता बायडननी पुढच्या 4 वर्षासाठी अध्यक्ष व्हायची, इलेक्शन करू नये आणि दुसऱ्या कोणाला संधी द्यावी. मग त्यावेळेला त्याच्यावरती मी आणि बायडन बोललो त्या विमानात. हे नुकतंच झालं होतं, पण ते मात्र असं त्यांचा चेहरा लाल बुंद झाला. मला रागानं ते मला म्हणाले की लोक मला म्हणतात खाली उतरा म्हणून, पण मी उतरणार नाही आहे, मला लोकांची सेवा करायची आहे, मी हे काम करू शकतो. त्या डिबेटमधला माझा परफॉर्मन्सचा आणि माझा पुढच्या 4 वर्षामध्ये मी लोकांसाठी काय करेन याचा काही संबंध नाही आहे. अशी सगळी आमची बोलणी झाली खूप वेळ. आणि मीही त्यांना सपोर्ट केला. मग डिट्रॉईटमध्ये विमान उतरलं माझ्या गावामध्ये. मग त्यांचा जो प्रेसिडेंटचा लिमोझिनचा ताफा होता त्यातल्या एका लिमोझिनमध्ये मी बसलो होतो. अध्यक्षांच्या पासून मागं दुसरी का तिसरी गाडी माझी होती. सगळीकडे हायवे बंद केले होते. आम्ही सुसाटपणे त्या आमच्या लिमोझिन चालल्या होत्या. आम्ही त्या डिट्रॉईटच्या शहरात पोहोचलो. तिथे एका कम्युनिटी हॉलमध्ये लोकांना बोललं होतं अध्यक्षांना भेटायला म्हणून. तर तिथं मी आणि अध्यक्ष जेव्हा आम्ही एंटर केलं तेव्हा लोकांनी अध्यक्षाबद्दल तरी त्यांच्या घोषणा दिल्यास, पण त्यांनी अरे
आपला श्री आहे. अरे वा. माझ्या मतदारसंघामध्ये श्रीबद्दल म्हणजे माझ्याबद्दल लोकांना खूप प्रेम आहे आणि मला बघितल्यानंतर लोकांनी श्री म्हणून ओरडायला सुरुवात केली. मग बायडननी आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं आणि मग माझा हात हातात घेतला, उंचवला आणि आम्ही दोघं आत गेलो. मग एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, त्याला एक लहान स्मॉल बिझनेस दाखवला. अशा एक 2-4 ठिकाणी त्यांना घेऊन गेलो मी. आणि मग नंतर बायडन मला म्हणाले की येत आहे ना परत वॉशिंग्टन DC ला. तर म्हटलं सर आता हे इथं डिट्रॉईट माझा मतदारसंघ आहे, इथं माझं घर आहे, त्यामुळं मी तुमच्याबरोबर आता परत नाही येत, मी आता इथंच डिट्रॉईटमध्ये राहतोय. तर ते म्हणाले ठीक आहे. आणि मग त्यांचा सगळा तो ताफा एअरपोर्टकडे गेला. गर्दी ओसरली, अंधारी वेळ, रात्रीची जवळजवळ 9-9:30ची वेळ. आणि मी एखादं थोडंसं अंतर चालत जरा दूर जावं म्हटलं. आता मी घरी कसं जाणार, माझ्याकडे नाश्ता काहीच नाही. मग मी सरळ माझा फोन काढला आणि उबर बोलवली. तर ती उबर एक 5 मिनिटामध्ये उबर आली. तर ती सुद्धा अशी मोडकळलेली जराशी कार एका तरुण मुलाची, काळ्या एका तरुण मुलाची. मी आपला असा सूट बीट टाय घातलेला. दिवसभर जे काही झालं ते अद्भुत होतं. राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर त्यांच्या विमानातून प्रवास, त्यांच्याबरोबरचा पुरा दिवसाचा सहवास, त्यामुळं मी असा हवेतच होतो म्हणा की. आणि माझं काही फारसं लक्ष नव्हतं. मी माझ्या फोनवरती काही मेसेजेस आहेत वगैरे बघत त्या उबरमध्ये बसलो. तर तो उबर चालवणारा माझ्याकडे मागं वळून बघतो आणि म्हणाला सर तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. मी तुम्हाला तुम्ही कोण आहात आणि आज तुम्ही इथं काय करता, तुम्ही ॲक्टर वगैरे आहात का? म्हटलं नाही रे, मी एक पब्लिक सर्वंट आहे. आणि मी काही त्याला सांगायच्या आतच माझं घर आलं आणि मी तिथून उतरलो. पण उतरताना मी विचार केला, मी त्याला जर सांगितलं असतं की मी आज राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर पूर्ण दिवस होतो तर त्याला विश्वास तरी बसला असता का. बरोबर. असं करत मी घरी आलो आणि खूप वेळ झोपच नाही आली. खूप छान. घराच्या ज्या गोष्टी डोक्यात सगळ्या होत्या. म्हणजे बेळगावपासून प्रवास सुरू झाला, सांगलीत तुमचा जन्म झाला आणि तिथून तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचला. म्हणजे खरोखरच ही छोटी गोष्ट नाही आहे. यासाठी भरपूर संघर्ष, जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी लागतातच. सर तुम्ही आत्ता बोलताना ट्रम्प यांचा उल्लेख केला आणि तुम्ही आत्ता बोलले की ते चिडून निर्णय घेतात किंवा त्यांच्या निर्णयाला कुठलं बॅकिंग नसतं. तर नुकतंच आपण पाहतो की टॅरिफ वॉर सुरू आहे. अमेरिकेने जवळपास प्रत्येक देशावर टॅरिफ लावले होते. ते पण काहीही विचार न करता अगदी 100%पेक्षा जास्त टॅरिफ वाढवण्यात आले होते. तर काही देशांसोबत निगोशिएशन करून ते कमी करण्यात आलेत. परंतु आज जर आपण बघतो तर भारतासोबत अजूनही कुठलं डिस्कशन झालेलं नाही आहे. न्यूजवर आपल्याला ऐकायला मिळतं की डिस्कशन सुरू आहेत, परंतु त्याचा आउटकम आपल्याला कुठेतरी काही येताना दिसत नाही आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, टॅरिफ जे आहेत ते लादण्याचा अधिकार आमच्या संसदेला आहे, राष्ट्राध्यक्षांना नाही आहे. पण ट्रम्प हे नियमांचं उल्लंघन करतात, त्यांचा ते एक स्वभावच आहे. ते कॉन्स्टिट्यूशन जी आमची आहे त्यातल्या घटनेप्रमाणे काही गोष्टी करायच्या असतात, त्या करत नाहीत. ते थोडं मनमानी असे आहेत, खूप ॲग्रेसिव्ह आहेत आणि स्वतःबद्दल त्यांना प्रचंड विश्वास आहे, गर्व आहे आणि तशामध्ये ते काम करतात. मग विरोधी पक्षाबद्दल त्यांना अत्यंत राग आहे, सूडबुद्धीनं ते वागतात. कोणी जर त्यांच्या विरुद्ध जर काही बोललं केलं तर लगेच त्याला हाणून पाडायचं खाली, अशा टाईपचं बुलिंग अशी वृत्ती आहे त्यांची. आणि हे ट्रम्पनी जेव्हा ते इलेक्शनला उभं राहिले होते तेव्हा त्यांचा प्रचारच असा होता की इतर देश आपल्याला फसवत आहेत, त्यांचा माल आपल्या देशामध्ये टाकतात स्वस्तपणे, त्यामुळे अमेरिकेमधल्या उद्योगधंदे कमी झालेत. तर त्यांनी असं सांगितलं की मी या आयात जो माल अमेरिकेत येतो त्याच्यावर मी टॅरिफ लावेन त्यांना शिक्षा करण्यासाठी. त्यामुळे टॅरिफ असल्यामुळे आपला अमेरिकेतला बिझनेस वाढेल, मॅन्युफॅक्चरिंग वाढेल आणि त्या लोकांना एक प्रकारची शिक्षा मिळेल, कारण त्यांनी आत्तापर्यंत आपला गैरफायदा घेतला आहे. हे लोकांना फार आवडलं की आपला राष्ट्राबद्दल हा इतकं प्रेम दाखवणारा माणूस. बरं, त्यावेळेला थोडीशी महागाई वाढली होती. मग ट्रम्पनी हेही सांगितलं की बायडन यांच्यामुळं ही सगळी महागाई वाढली आहे, ती सगळी मी दूर करेन. हां,
असं एक दोन. आणि दुसरं म्हणजे जगामध्ये सगळे लोक आपला फायदा घेत आहेत. नेटो असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, ते अमेरिकेकडून प्रचंड पैसे घेतात. ते द्यायचं मी बंद करेन, पॅरिस अकॉर्ड नको आपल्याला, असं वगैरे त्यांची धोरणं त्यांनी अशी दाखवली लोकांना, की लोकांना वाटलं की हे उमदे आणि धाडसी असे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते देशाला खूप वरती आणतील. आणि त्यांनी त्यांचं सुद्धा मुवमेंट अशी होती, मेक अमेरिका ग्रेट अगेन, Great again. अशी हो, त्यांनी ती Campaignच movement राबवली होती काम करून ते निवडून आले. पण प्रत्यक्षात त्यांनी कुठल्याही किमती कमी केल्या नाहीत. ते आल्यापासून आता जवळजवळ वर्ष झालं. त्या टॅरिफ लावल्यानंतर टॅरिफचा त्रास हा इतर देशांना नाही झाला एवढा, जेवढा अमेरिकन लोकांनाच झाला. कारण जेव्हा माल भारतातून समजा किंवा इतर देशातून अमेरिकेत येतो, तेव्हा ॲमेझॉन म्हणा किंवा जे डिस्ट्रीब्युटर असतात ते त्याचं टॅरिफ भरतात, अमेरिकेतले डिस्ट्रीब्युटर. बरं, ते काही डिस्ट्रीब्युटर स्वतःच्या खिशातून ते पैसे घालणार नाहीत. टॅरिफ जेवढे ते भरतील तेवढा टॅरिफ ते लोकांच्याकडून, कन्झ्युमरकडून वसूल करतात. येस, बरोबर. त्यामुळं शेवटी सगळ्या किमती वाढल्या यांच्या टॅरिफमुळं. त्यामुळं आता लोक त्यांच्यावरती खूप नाराज आहेत, ट्रम्प यांच्यावरती. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे की कुठं वर्तमानपत्रामध्ये त्यांच्यावर टीका झाली तर त्यांच्यावर कायदे म्हणजे खटले भरा, BBC वर खटला भरा, हो, ते मध्यंतरी खूप गाजलं. अशा त्या गोष्टी करतात. म्हणजे प्रत्येकांना बुलिंग करायचं, दबावशाही सगळीकडे आणायची. मग त्यांचे विरोधक असू दे, त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांनी काही त्यांच्या विरुद्ध ब्र काढला तर त्यांना हाणून पाडतील ते, अशा प्रकारची त्यांची वृत्ती आहे. पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी घटनाच्या बाह्य केल्यात, घटनाबाह्य गोष्टी केल्यात. बरं, अमेरिकेच्या घटनेप्रमाणे राष्ट्राध्यक्षाला फारसं काही करता येत नाही. त्याला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही, त्याच्यावरती खटले भरू शकत नाही, अशी काही नियम आहेत त्यांचे. कारण म्हणजे उगीचच लोक त्याचा फायदा घेऊन एखाद्या राष्ट्राध्यक्षाला विरोधी त्रास देतील म्हणून. पण एकच मार्ग आहे, म्हणजे त्याला इम्पीच करता येतं. इम्पीचमेंट म्हणजे काय, की त्याच्यावर एक ठराव पास करता येतो संसदेमध्ये, आणि त्याद्वारे ते सोपं काम नाही आहे, त्या राष्ट्राध्यक्षाला काढून टाकता येतं. त्याला इम्पीचमेंट म्हणतात. मला वाटतं इथं मराठीत त्याला महाअभियोग असं काहीतरी म्हणता येतं. बरं, कुणालाही धाडस नाही की तो एकच मार्ग होता ट्रम्पला काढून टाकायचा. तो काही फार सोपा मार्ग नव्हता, कारण त्यासाठी मोठं संख्याबळ पाहिजे, मेजॉरिटी. हां, म्हणजे आमच्याकडे मेजॉरिटी नाही आहे. आणि तर सेनेट म्हणजे आमच्या राज्यसभेत तर सुपर मेजॉरिटी पाहिजे. आमच्याकडे साधीही मेजॉरिटी नाही आहे आमच्या पक्षाकडे. तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं की एक म्हणजे ट्रम्प तुझ्यावर सूड घेतील, तेव्हा असलं काही करू नको, तू नवा खासदार आहेस. दुसरं म्हणजे काय, की जर तू ही महाअभियोग चालवलास तर तुला सपोर्ट नाही मिळणार. एक म्हणजे त्या विरोधी पक्ष म्हणजे ट्रम्पच्या पक्षातले लोक त्याला इतकं घाबरत आहेत की ते तुला सपोर्ट करणार नाहीत. पण डेमोक्रॅटिक तुझ्याच पक्षातले लोकसुद्धा त्याला घाबरत आहेत आणि ते तुला त्याचा सपोर्ट नाही मिळणार. तर तू एकाशी पडशील, ते करू नको. पण मी त्यांचं काही ऐकलं नाही. मी म्हटलं की जे काही होतं आहे, $400 मिलियन विमान कतारकडून ते गिफ्ट म्हणून घेतात. त्यांनी त्या क्रिप्टोमध्ये एवढा बिझनेस सुरू केलेत, ट्रम्प कॉईन वगैरे, मलानिया कॉईन. त्यातून त्याच्या फॅमिलीनी लाखो आणि करोडो डॉलर्स, त्यांना बिलियन्स ऑफ डॉलर्सचा फायदा झाला आहे. हे अक्षरशः धडधडीत उघडपणे करप्शन आहे, कायद्याचा भंग आहे. घटनेच्या विरुद्ध काही त्यांनी गोष्टी केल्या, म्हणजे तिथं जी जन्मलेली मुलं आहेत त्यांना बर्थ राईट सिटिझनशिप मिळणार नाही, अशा काही त्यांचे बरेचसे नियम त्यांनी केले. हे कायद्याबाहेरचे नियम आहेत. तिथल्या काही लोकांना पकडलं आणि त्यांना देशाच्या बाहेर टाकून दिलं, इमिग्रंट्स जे आहेत, मायग्रंट्स आहेत असे. तर अशा प्रकारे त्या जे गोष्टी करतात, त्यासाठी मला त्यांच्यावरती महाअभियोग चालवायचा होता आणि मी खूप धाडस केलं. हो, मला वाटतं तुम्ही एकमेव खासदार आहात जे त्यांच्या विरोधात बोलले किंवा विरोधात स्टँड घेतला. 435 मधला मी एकमेव खासदार ज्यानं हे ठराव मांडले आमच्या संसदेमध्ये. आणि माझ्यावर प्रचंड टीका झाली, माझ्यावर हल्ले झाले, माझ्यावरती फोन कॉल्स, ईमेल्स, धमक्यांचे पत्र आली, फोन आले इतके. आणि आम्ही थोडेसे घाबरलो होतो. पण म्हटलं की हे केलंच पाहिजे, कोणीतरी यासाठी उभं राहिलं पाहिजे. आणि शेवटी हे करण्यासाठी एक मराठी बाण्याचा खासदार उभा राहिला अमेरिकेत सुद्धा.
आणि अर्थात तो महाअभियोग पुढं जाऊ शकला नाही अजूनही. पण पुढच्या 2 वर्षामध्ये मी परत हा एक प्रयत्न करत राहीन. आता आमची 2026मध्ये इलेक्शन आहे, तेव्हा आम्हाला थोडी मेजॉरिटी मिळायची शक्यता आहे, तेव्हा मी हा प्रयत्न परत करेन. अरे वा, खूप छान. आणि सर, सध्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत आणि ते एप्स्टीन आयलँडचं काहीतरी प्रकरण सुरू आहे. तर त्या प्रकरणाची ग्राउंड रिॲलिटी काय आहे? कारण की काय होतं, इंडियामध्ये मीडियाच्या माध्यमातून फार मोजकी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. हो, तर याची ग्राउंड रिॲलिटी काय आहे? नाही, हे महत्त्वाचं आहे आणि त्याला मी संसदेमध्ये आवाज उठवला. झालं काय की अतिशय जगातले श्रीमंत हो आणि पॉवरफुल लोक, जसे ट्रम्पसारखे लोक म्हणा, बिल क्लिंटनसारखे लोक, हो. किंवा तो इंग्लंडचा प्रिन्स अँड्रू, असे लोक त्या एप्स्टीनच्या आयलंडवरती गेले. त्या एप्स्टीनकडे 14-15 वर्षाच्या मुली तिथं काम करायच्या आणि त्यांच्याबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप झाली, त्यांना अब्यूज केलं गेलं या मुलींना, आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही. या सगळे लोक हे सही सुलामत सुटत आहेत. ही काही चांगली बाब नाही आहे. एका पॉवरफुल माणसाला, श्रीमंत माणसाला असा गैरफायदा घ्यायचा एका लहान मुलीचा, हे काही योग्य नव्हतं. तर त्यासाठी आम्ही ठराव आणला आहे आणि सुदैवानं आम्हाला ट्रम्पच्या पक्षातले काही, जेवढी आम्हाला मतं पाहिजे होती तेवढी मतं मिळाली आम्हाला. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोक अशी आहेत ज्यांना हे पाहून अत्यंत त्याचा तिरस्कार वाटला आणि त्याच्यामुळं आम्ही ते पास करू शकलो आणि ते बिल पास झालं. आता ट्रम्पनी थोडं त्यातलं गोष्टी जाहीर केल्या आहेत, सगळ्या नाही केल्या अजूनही. तर आम्ही ते प्रयत्न करतो आहे. अजूनही ते ट्रम्पना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं जस्टिस डिपार्टमेंट. पण बाकीच्यांचं सगळं बाहेर काढलं आहे त्यांनी, पण ट्रम्पचं नाही काढलं. तर त्यासाठी आमचा प्रयत्न चालूच आहे, हे सगळं बाहेर काढायचं. ओके. आणि जे दोषी आहेत त्यांना पूर्ण शिक्षा झाली पाहिजे. कारण जे काही झालं ही चांगली गोष्ट नाही आहे. बरोबर. आणि जस्ट तुम्ही पॉवरफुल आहात, पैसेवाले आहात, वरच्या पोझिशनवरती आहात, म्हणून तुम्हाला असा लहान मुलींच्यावर अन्याय करायचा काही अधिकार नाही आहे. बरोबर. आणि सर, येणाऱ्या 10-15 वर्षात तुमच्या मते इंडिया आणि अमेरिका यांचं नातं कसं असेल, किंवा एक प्रिडिक्शन तुम्ही सांगू शकाल तर? नातं चांगलं असायला पाहिजे. चांगलं असायला पाहिजे. कारण बघा, भारत हा 5वा बलाढ्य देश आहे. हो हो. लवकरच तो 3रा बलाढ्य देश होईल. तेव्हा पूर्वी कधी असायचं, 10, 20, 25 वर्षापूर्वी भारताची इकॉनॉमिक स्थिती फार चांगली नव्हती. तेव्हा अमेरिकेला भारताबद्दल काही फारसा आदर नव्हता. पण अमेरिकांना जेव्हा आर्थिक महासत्ता होती भारत, त्याबद्दल अमेरिकेला भारताबद्दल आदर आहे. पंतप्रधान मोदींच्याबद्दल आदर आहे, त्यांनी जे काही काम केलं गेल्या 10 वर्षामध्ये. तेव्हा हे दोन देश बलाढ्य लोकशाही आहेत, आर्थिक महासत्ता आहेत. हो. तरी एकत्र येणं जरुरीचं आहे. आणि आत्तापर्यंत भारतानं एक नॉन अलाइनमेंट असं धोरण ठेवलं आहे. बरोबर. एक पाय रशियाकडे, एक पाय अमेरिकेकडे. बरोबर. पण आता वेळ अशी आली आहे की भारताला विचार करायला हवा आहे. अमेरिका हे एकच सुपर पॉवर राहिलं गेलं आहे. रशियानं डिक्टेटरशिप पद्धतीनं युक्रेनवरती हल्ले केले. हो. तेव्हा रशियाशी जी त्यांची मैत्री आहे, दोघांना त्यांनी एकसारखं इक्वल ट्रीट करू नये. अमेरिकेबद्दल त्यांना जास्त प्रेम असं पाहिजे, अमेरिकेबरोबर जास्त व्यवहार केला पाहिजे. आर्थिक व्यवहार म्हणा, मिलिटरी व्यवहार म्हणा, हा जास्त करावा. अर्थात या ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे खूप प्रॉब्लेम्स आले. हो. त्याच्यावर मात तरी केलीच पाहिजे. पण भारतानेही आता विचार केला पाहिजे की ती नॉन अलाइन पोझिशन त्यांची जी आहे मूळची, ती योग्य आहे का? कारण रशिया आता बलाढ्य राहिला नाही आहे. त्यावर रिथिंक करण्याची आता गरज आहे. थिंक करायची आता गरज आहे. आणि मला तरी स्वतःला वाटतं असं की भारतानं अमेरिकेबरोबर जास्त मैत्री ठेवावी, जास्त व्यवहार करावा आणि या 2 देशांनी एकमेकाबरोबरचे संबंध वाढवावेत. असं झालं तर चायनाला थोडा शह बसू शकेल. कारण चायना खूप अग्रेसिव्ह आहे. हो. त्यांच्याकडे लोकशाही नाही. बरोबर. आणि ते लोकांचा स्वस्त लेबरचा वापर करून तो देश वरती येतोय आणि ते बलाढ्य अशी इकॉनॉमिक पॉवर होऊ इच्छित आहे.
तर त्याला शह द्यायचा असेल तर मला वाटतं भारतानं आणि अमेरिकेनं एकत्र येणं जरुरीचं आहे. तेव्हा त्या दोघांनी विचार केला पाहिजे. भारतानंही आपल्या काही पॉलिसीज बदलायला लागतील, अमेरिकेनं सुद्धा हे असं टॅरिफ जे आहे ते कमी करायला लागणार. हे सगळं विचारविनिमयानं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी एक काँग्रेसमन म्हणून, एक संसदेचा मेंबर म्हणून, भारतीय वंशाचा म्हणून मी खूप प्रयत्न करतो आहे. मोदी जेव्हा अमेरिकेत आले हां, तो प्रसंग एक आम्हाला सांगा. मोदी जेव्हा आले त्यावेळेचं मला माझ्या सभापतींनी सांगितलं अमेरिकेच्या संसदेच्या, की तुम्ही त्यांना संसदेचं जॉईंट अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये बोलायला त्यांना मोदींना घेऊन या, त्यांना एस्कोर्ट करायला. हा मोठा मान मला त्यावेळेला मिळाला. मोदींना मी सांगायला लागलो की मोदी अहो मी बेळगावचा आहे, मी गरिबीत वाढलो वगैरे. तर मला ते म्हणाले की अहो ठाणेदार तुमच्याबद्दल मला मुझे सब मालूम है आपके बारे में. अरे वा. जब आप इलेक्शन में जीत गए कांग्रेस के लिए तब मैं आपके गांव में था और आपके बारे में मैंने जानकारी ली, आपके बारे में मैंने बात की. मला तर माझ्याबद्दल मोदींना पूर्ण काही कल्पना होती, मला काही सांगायची जरुरीच पडली नाही. आणि मग आम्ही दोघं बसलो, बरोबर कोणी स्टाफ नाही, काही सिक्युरिटी नाही, आम्ही दोघंच बसलो. आणि त्यांचं मध्ये मध्ये ते उठून जायचे, मला घेऊन जायचे, कारण बाहेर मोठीच्या मोठ्या लोकांची गर्दी होती. तर त्यांनी काय केलं होतं की त्या हजारो लोकांचे लहान लहान ग्रुप्स केले ते, कारण प्रत्येकाला मोदी भेटू शकणार नाहीत. मग मोदीला ते बसून घेऊन जायचे, एक ग्रुप बनवला की त्यांच्याबरोबर मोदी फोटो काढतील आणि परत येतील. मग परत आमच्या गप्पा सुरू. तेव्हा मला मोदींना अतिशय जवळून पाहायचं बघितलं, त्यांचा कसा कंट्रोल असतो, ते सगळा कसा विचार करतात. आणि मग त्यावेळेला एक आंतरराष्ट्रीय गोष्टीवरती बोलणं झालं आणि मोदींनी मला सांगितलं की भारताबद्दल अमेरिकेत वेस्टर्न मीडियामध्ये चुकीच्या कल्पना सांगितल्या जातात. तर एक भारतीय वंशाचे खासदार म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा, मतं बदलायला लोकांची, त्यांना सत्यस्थिती दाखवून द्या की इथं काही मायनॉरिटींच्या वरती अत्याचार होत आहेत किंवा आणि काही अशा ज्या अफवा पसरल्या जातात त्याबद्दल लोकांना त्याची कल्पना द्या. आणि तसं आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी दिल्लीला बोलवलं. मी काही एक आमच्या संसदेतील मंडळांचे लोकांना घेऊन त्यांच्या घरी शिष्टमंडळ घेऊन गेलो, गप्पा झाल्या त्यांच्याकडे. आणि मला त्यांचा स्वभाव खूप आवडला. त्यांचं एक जे विजन आहे भारताबद्दलचं आणि ती काम करायची त्यांची धडपड आहे, निष्ठा आहे, ती पाहून मला खूप बरं वाटलं. अरे वा. येस. आणि सर आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास फारच इंटरेस्टिंग होता. फार संघर्ष करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. हे सगळं करत असताना तुम्ही व्यवसाय केला, नोकरी केली, त्यानंतर तुम्ही राजकारणात आला. ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही 3 पुस्तकं पण लिहिली. पहिलं पुस्तक मला सगळ्यांना दाखवायला पण आवडेल. ही श्रीची इच्छा म्हणून सरांचं पहिलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या 51 आवृत्त्या सोल्ड आऊट झालेल्या आहे, म्हणजे 51,000 कॉपीज या पुस्तकाच्या सोल्ड आऊट झालेल्या आहेत. त्याबद्दल तुमचं कौतुक आहेच सर. त्यानंतर सरांचं दुसरं पुस्तक आहे पुन्हा श्री गणेशा. या पुस्तकाच्या 11 आवृत्ती म्हणजे 11,000 कॉपीज सोल्ड आऊट झालेल्या आहेत. आणि कालच सरांचं एक पुस्तक वॉशिंग्टन डायरी हे प्रकाशित झालेलं आहे. तर या पुस्तकासाठी सर तुम्हाला शुभेच्छा आहेतच, परंतु तुम्हाला लिखाणाची आवड नेमकी कशी निर्माण झाली, म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये ही सुरुवात कुठून झाली? नाही, जेव्हा बऱ्याचशा गोष्टी घडल्या तेव्हा असं वाटलं की आपण एक आपली गोष्ट सांगावी. म्हणजे काय होईल की आपल्या अनुभवातून जर इतर काही लोक ते अनुभव घेऊन शिकून त्यांचं आयुष्य जर चांगलं झालं तर ती आनंदाची गोष्ट आहे. माझ्या पहिल्या पत्नीनं आत्महत्या केली होती जेव्हा माझी मुलं 4 आणि 8 वर्षाची होती. त्या कठीण परिस्थितीतून मी गेलो. मला सगळ्या समाजानं वाईट टाकलं त्यावेळेला. तर ते कसं मी मोकळेपणानं त्याच्याबद्दल बोललो. बरेचदा अशा गोष्टी झाकून ठेवल्या जातात, सांगितलं जात नाही. तुम्ही पुस्तकात पहिल्याच चॅप्टरमध्ये ही गोष्ट मी मांडली आहे. आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, माझ्या नातेवाईकांनी असं सांगितलं की असं लिहू नको, आपल्या घरातल्या एखाद्या वाईट गोष्टीबद्दल आपण जाहीरपणे असं लिहित नाही. पण मी त्यांचं सल्ला न मानता ही गोष्ट लिहिली, पहिल्याच चॅप्टरमध्ये त्याबद्दल लिहिलं. आणि त्यानंतर मला अक्षरशः हजारो पत्र आली, लोकांची ईमेल्स आल्या की तुम्ही जे प्रॉब्लेम्समधून गेलात तसेच प्रॉब्लेम किंवा त्याच्यापेक्षा किंबहुना लहान प्रॉब्लेम मी आहे आणि त्याच्यातून मी खूप खचून गेलेलो आहे, नैराश्य आलं आहे. पण तुमचं पुस्तक वाचल्यानंतर ते माझं नैराश्य दूर झालं. मी आता परत उत्साही होऊन काही गोष्टी करतो. मग कुणाला
ॲक्सिडेंटमध्ये त्या कुणाचा पाय गेला होता, आणि कुणाचा डिव्होर्स झाला होता, किंवा आणि काहीतरी आयुष्यामधल्या घटना, निगेटिव्ह घटना झाल्या होत्या, ज्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की आता आपलं आयुष्य संपलं, आता आपण याच्यातून वरती येऊ शकणार नाही. तर हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना एक एक प्रकारची ऊर्जा जी आली, ती एक फार मनाला समाधान देणारी आहे. आणि म्हणजे हे पहिलं पुस्तक माझं, ही श्रीची इच्छा आहे, का गरीब घरातून हा मुलगा कसा अमेरिकेत जाऊन मोठा बिझनेस केला, आणि त्यात बायकोची आत्महत्या, त्याच्याशी कसं डील केलं वगैरे, ही पहिलं पुस्तक. दुसरं पुस्तक आहे ते ही पुन्हा श्री गणेशा. जेव्हा माझा $200 मिलियन बिझनेस ठप्प झाला आणि मी सगळं काही गमावलं, तेव्हा माणसानी कसं याच्याला सामोरे जायचं, असं जेव्हा दुःख होतं, तेव्हा काय करायचं. आपण खाली मान घालून म्हणायचं की माझ्या हे नशिबातच नाही, आणि आपण रडत घरी बसू का त्याच्यावर मात करू. त्यावरती हे माझं दुसरं पुस्तक आहे, पुन्हा श्री गणेशा. आणि त्यानंतरचं पुस्तक म्हणजे माझा राजकीय प्रवास. बरेचदा काय होतं की बिझनेसमध्ये एकदा सक्सेस मिळालं की मग खूप पैसा, आणखीन पैसा, आणि आणखीन पैसा, आणि आणखीन पैसा. मग वेकेशनला जाऊ, मग विमान घेऊ, मग काहीतरी मोठे महाल बांधू, मग वेकेशन होम करू. बरोबर. त्याला काही मर्यादाच नाही. अशा वेळेला मी ते सगळं देऊन टाकलं, विकून टाकलं, देऊन टाकलं, बंद केलं. तर गेली बघा 10 वर्ष मी काही पैसा मिळवला नाही. राजकारणामध्ये आहे, मला जो पगार मिळतो तोच आहे. राजकारणात येऊन मी कधी पैसा नाही केला, मिळवला नाही. उलट माझ्या पदरचा पैसा खर्च करून मी माझ्या राजकारणामध्ये प्रचार केला. अरे वा. तर ही माझी नवीन इनिंग आहे. ती लोकांच्यासाठी आहे. मला स्वतःचा माझा बँक बॅलन्स आणि मालमत्ता वाढवण्याचा जो भाग होता तो आता बंद केला, आणि लोकांना मदत करायसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडतोय. अरे वा, खूप छान. सर, तुम्ही आता अमेरिकेमध्ये खासदार आहात. भविष्यात कधी संधी मिळाली तर भारताच्या राजकारणामध्ये सक्रिय बनायला आवडेल का? नाही मला. मी आता तिथला नागरिक आहे. तिथं बरीच वर्ष मी काम करतोय. तिथल्याही लोकांना मदत करणं जरुरीचं आहे. भारतामध्ये तसे हुशार लोक खूप आहेत. तेव्हा मला काही वाटत नाही की भारताला माझी जरुरी आहे म्हणून. भारतामध्ये चांगले राजकारणी आहेत, भारतामध्ये विचारवंत आहेत, तरुण पिढी आपली फारच चांगली आहे. जवळजवळ मला वाटतं की तरुण पिढीचं प्रमाण भारतामध्ये इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे. बरोबर. तर आपले जे तरुण आहेत ही आपली स्ट्रेंथ आहे, आणि याच्यामुळं भारत खूप पुढे जाईल. तेव्हा एखादा माझ्यासारखा भारतात परत नाही आला तर ते भारताचं काही बिघडणार नाही, नुकसान नाही होणार. भारताची अशी प्रगती चालूच राहील, कारण आपलं जे स्ट्रेंथ आहे हे आपल्या तरुण लोकांच्यामध्ये आहे. बरोबर. आणि जर सर आपण कल्पना करूयात की तुम्ही भारतामध्ये खासदार झालातच, तर त्यानंतर तुम्ही पहिला निर्णय किंवा एक निर्णय तुम्ही लगेच घ्याल, असा कुठला निर्णय असेल? करप्शन कमी करायचं. ओके. करप्शनमुळे लोकांना खूप त्रास होतो, आणि करप्शन मुक्त भारत असावा. बरोबर. सर, एक शेवटचा प्रश्न, म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एकदम मोकळ्या मनाने आम्हाला दिलेलीच आहेत. एक शेवटचा प्रश्न, जे प्रेक्षक हा पॉडकास्ट पाहत आहेत, तर जो तरुण आहे, जो एका खेडेगावात, म्हणजे जसं तुम्ही बेळगावला शिक्षण पूर्ण केलं आणि अमेरिकेला गेला, तर तसं अनेक तरुण आहेत जे गावात बसून हा व्हिडिओ पाहणार आहेत आणि त्यांना जगावर राज्य करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तर सहसा मी कुणाला सल्ला द्यायला जात नाही. माझं आयुष्य, मी जे काही गोष्टी केल्या आहेत ना, माझ्या पुस्तकामध्ये मी जे काही मांडल्या आहेत, त्याच्यातूनच बरंचसं शिकता येईल. मी कसा सामोरे गेलो दुःखाला, पराभवाला. पण बघा, आयुष्यामध्ये आपल्याला पराभव चिक्कार येतात, यश क्वचितच येतं. तर पराभव आल्यानंतर अवहेलना झाली, अपमान झाला, अशा गोष्टी दररोज होत असतात. तर अशा गोष्ट झाल्यानंतर तुम्ही त्याला कसं सामना कराल, कसं त्याला सामोरी जाल, यावर महत्त्वाचं असतं. खाली मान घालून हे माझ्या नशिबातच नाही, मला हे जमणारच नाही, असा विचार करू शकता. नाहीतर तुम्ही परत जास्त जोमानं त्या परिस्थितीशी झगडून त्याच्यातून वरती याल. आणि मी आत्तापर्यंत जेव्हा निगेटिव्ह गोष्टी झाल्या अशा, तेव्हा त्या निगेटिव्ह एनर्जी जी आहे त्याची पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतर केलं, कारण माझ्या जिद्दीमुळं. आणि दुसरं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास. मी काहीही करू शकेन, जर मी प्रयत्न केला, हार्डवर्क केलं, तर मी काहीही करू शकेन, असा एक आत्मविश्वास आपल्या तरुणामध्ये असला पाहिजे. सेल्फ
कॉन्फिडन्स हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःवरचा विश्वास गमावू नका. तुमची जी स्वप्न असतील ती प्रचंड मोठी स्वप्न असावीत. स्वप्नामध्ये कुठे काटकसर करू नका. मोठी स्वप्न बाळगा आणि ते साध्य करण्यासाठी परिश्रम लागतात. ते सहज साध्य नाही होत. त्यासाठी खूप विचार करून त्यासाठी अभ्यास करून निर्णय घ्यावे लागतील. रिस्क घ्यावी, पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क असावी. आणि ती कॅल्क्युलेटेड रिस्क कशी असेल की तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करून त्याच्यावरती तुम्ही काम कराल. बरोबर. तेव्हा भारतामध्ये तरुणांना संधी प्रचंडपणे उपलब्ध आहे. फक्त तुमचा आत्मविश्वास, तुमचा निर्धार आणि खूप कठीण म्हणजे धडपडायची तयारी पाहिजे. आणि जेव्हा पराभव होईल, अपयश येईल, तेव्हा खचून न जाता आणखीन जोमानं काम करूत त्या अपयशावर विजय मिळवायचा असा निर्धार पाहिजे. येस, वा, क्या बात आहे सर. खूप छान. म्हणजे खूप चांगला सल्ला तुम्ही तरुणांना दिला आणि निश्चितच या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट किंवा एक नवी दिशा मिळेल. पूर्ण पॉडकास्ट सर मी तुमची जर्नी ऐकली, तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी मी देखील शिकलो. मला एक शेअर तुमच्यासाठी आठवतोय. सांगा. हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, पर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने. हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, पर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने. बड़ा आदमी बनना अच्छी बात है, पर अच्छा आदमी बनना बहुत बड़ी बात है. वाह. आणि बडा आणि अच्छा या दोन्ही आदमींचे दर्शन मला तुमच्यामध्ये झाले आज. आणि तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात. तुमचा जीवन प्रवास आमच्यासमोर मांडलात. निश्चितच या पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्याच जणांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल ही आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात आणि तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.